त्यासाठी खोबरं घेतले बारीक कापून आणि मग त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात साखर टाकून 15 मिनटं बाजूला ठेवलं होतं. त्यानंतर आपण कढई गरम केली आणि मग त्याच्यात खोबरं आणि साखरेचं जे मिश्रण होतं ते एकत्र परतून घेतलं आहे. परतून झाल्यानंतर थोडं थंड केल्यानंतर आपण छोटे छोटे बार्स बनवून घेणार आहेत. अशा प्रकारे सगळे बार्स आपले बनवून झालेले आहेत. आता हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते आपण 15 मिनटं. फ्रीजमध्ये सेट होऊन झालेले आहेत सगळे. आता चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे आणि चॉकलेटमध्ये डिप करून आपण हे सगळं कोटिंग करून घेऊया. त्यांना सर्वांना कोटिंग करून झालेलं आहे. खोबऱ्याचे थोडे क्रम्स होते माझ्याकडे, तर ते थोडंसं त्याला गार्निशिंग केलं आहे. आता त्याच्यानंतर परत आपण फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.